ठाण्यातल्या मुंब्रा परिसरामध्ये मराठी माणसाला चीड आणणारी एक धक्कादायक घटना घडलेली आहे। मराठीचा आग्रह धरणाऱ्या मराठी तरुणाला गैर मराठी जमावानं घेराव घालण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। या मराठी तरुणाला हिंदीमध्ये माफी मागायला लावत या जमावाकडून तरुणाला धमकी देखील देण्यात आलेली आहे। या गैर मराठी जमावाच्या कृत्यामुळे आता मराठी जनांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। मी समोरची मराठी बोलतो ना, तो पण त्याला पण बोला मराठी। याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे मराठी माणसाचा हा अपमान मोडून नुसतं बोलून चालणार नाही, सहन करणार नाही म्हणून नुसतं बोलून चालणार नाही। ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही नक्षलवाद मोडणार आहात, ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही बीडमधला दहशतवाद संपवणार आहात, त्याच कठोर पद्धतीनं मराठी माणसावरचं आक्रमण तुम्ही मोडून काढलं पाहिजे। मुंब्रा येथील आयडियल मार्केट या ठिकाणी एक मराठी युवक आणि फळ विक्रेता यांच्यामध्ये फळ विकत घेण्याच्या कारणावरून तसंच मराठी हिंदी भाषेत बोलण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये हुज्जत झाली होती आणि त्या संदर्भामध्ये कारवाई होण्यासाठी 20 ते 25 लोक मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जमले होते। त्यांनी माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मनाई आदेशाचा भंग केला म्हणून त्यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 12/2025 कलम 37(3)135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर ठिकाणी सध्या परिस्थिती अतिशय शांत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।